नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित सेतू. आता थोडीशी आपण अंतिम चाचणीची पूर्वतयारी करतोय. आता आपण चाचणी आपली जी चाचणी ती द्यायची आहे त्या चाचणीच्या अनुषंगानं काही प्रश्न त्यातल्या काही शंका आपण सॉल्व करतो आहोत. तो भाग समजून घ्या आणि तो नंतर तुम्ही न बघता सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा अचूक पर्याय निवडून वर्णाक्षर निवडा असा भाग आहे. अचूक पर्याय निवडा. खालीलपैकी टिंबाटिंबा ही सममूळ संख्या आहे. सममूळ असणारी एकच संख्या आहे. कोणते सांगा? 2, 22, 4, 0 सममूळ संख्या. सम पण आहे आणि मूळ पण आहे अशी सममूळ संख्या कोणती सांगा बरं? सममूळ 2, 22 ह्या सगळ्या समसंख्या आहेत, पण मूळ असणारी ही एकमेव संख्या आहे. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे एका छेदिकेने छेदले असता होणारे आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असणार? आंतरकोन A अधिक B बरोबर किती असणार सांगा बरं? 180 अंश. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे आंतरकोन पूरक असतात, संगत कोन एकरूप असतात आणि इतक्रम कोन एकरूप असतात. आंतरकोन मात्र पूरक असतात. आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 64चे घनमूळ सांगा. सोपा प्रश्न आहे अगदी, 8व्या इयत्तेमधला. 64चे घनमूळ. 64चे घनमूळ 64चं वर्गमूळ असेल तर 8 आलं असतं. घनमूळ असेल तर 4 येणार, कारण 4 गुणिले 4 गुणिले 4 4चा तिसरा घात 64 येतो. म्हणून 64 ह्या संख्येचे घनमूळ किती येणार सांगा बाळांनो? 4. 125चं घनमूळ किती येणार सांगा? 125चं घनमूळ 5 येणार. 8वीत 9वीत असताना तुम्हाला 1 ते 10 पर्यंतच्या सगळ्या संख्यांचे घनमूळ माहीत असायला पाहिजे. 343चे घनमूळ 7, 729चं घनमूळ 9, 1000चं घनमूळ 10. मध्यगा संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे टिंबाटिंबा गुणोत्तरात विभाजन होते. मध्यगा संपातमुळे त्रिकोणाची एखादी मध्यगा याच्या संदर्भातला भाग आपण जरासं बघूया. त्रिकोणाची मध्यगा म्हणजे काय? परत आणखीन एकदा, त्रिकोणाच्या मध्यगा म्हणजे एखादा समजा त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाच्या त्याला 3 मध्यगा काढता येतात. समजा हा त्रिकोण PQR आहे, ह्याची मध्यगा म्हणजे त्रिकोणाचा एक शिरोबिंदू आणि त्या शिरोबिंदू समोरचा जो बाजू आहे त्याचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास मध्यगा म्हणतात. आता हा शिरोबिंदू Q घेतला तर ह्याचा मध्यबिंदू इथे येईल, या मध्यबिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडास त्याची मध्यगा असे म्हणतात. असे आपल्याला मध्यगा काढता येतात. मध्यगाबद्दल एक गुणधर्म शिकला होता. हा जो भाग आहे त्याच्या दुप्पट भाग वरती शिल्लक राहतो, हा दुप्पट भाग शिल्लक राहतो. म्हणजे इथं जर समजा मग हे जे घेतलं आपण PG भागिले GA ह्याचं जे रेशो राहतो तो किती राहतो सांगा बाळांनो? 2:1. मध्यगेचं ह्या भागाच्या दुप्पट भाग वरती शिल्लक राहतो. आपण रेग्युलर काही तास मध्यगा, शिरोलंब 8वीचे 9वीचे हे रेशो आपण तासिकेच्या रेग्युलर तासिकेमध्ये बघितलेत. 9वीचे 3, मॅथ्स 1चे 3, मॅथ्स 2चे 3, 8वीचे 7 लेसन्स आपले पूर्ण झालेत. जरा अजूनही कोणाला डिटेलमध्ये याचा अभ्यास करायचा असेल, पाहिजे असेल तर जरूर तुम्ही 8वीचे 9वीचे पहिल्यापासूनचे लेक्चर्स बघा. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळे लेक्चर्स तुमच्या समोर येतील. त्याच्यामध्ये हे आपण डिटेलमध्ये बघितले बाळांनो. तिथं तो भाग तुम्ही अधिक चांगल्या रीतीनेच तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने तो समजण्यास मदत होईल. काही बेसिक सूत्र आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता बेसिक फॉर्म्युलेज 8व्या इयत्तेपासून शिकत आलाय आपण. सेतू ब्रिज शिकतोय. सेतू ब्रिजमध्ये ज्या गोष्टी ब्रिजसारख्या, सेतूसारख्या, एखाद्या पुलासारख्या आपल्या गॅपला, ह्या कोरोना गॅपला जे भरून काढण्यासाठी मदत होणार आहे, ह्याचा विस्तार सांगा जरा बाळांनो. काय येणार? हा 8वी इयत्तेमधलं सूत्र आहे, सगळ्यांना माहिती असायला हवं. हे बेसिक फॉर्म्युलेमधलं आहे. A वर्ग दोघांच्या गुणाकाराची दुप्पट आणि दुसऱ्या पदाचा वर्ग, अधिक चिन्ह असेल तर सगळं अधिक घ्यायचं आहे. बरोबर. समजा आता इथं वजा चिन्ह असेल
समजा इथं जर वजा चिन्ह आलं, इथं ए वजा बी कंसाचा वर्ग काय होणार सांगा आता, ए वर्ग वजा 2ab अधिक बीचा वर्ग, वजा 2ab अधिक बीचा वर्ग. इथं वजा चिन्ह असेल, इथं वजा चिन्ह आलं तर इथं फक्त वजा चिन्ह येणार आहे, बाकीचं शेवटचं अधिक चिन्ह राहणार आहे. ए वर्ग वजा बी वर्गचे अवयव सांगा बाळांनो जरा. ए वर्ग वजा बी वर्गचे ए अधिक बी एका कंसात आणि ए वजा बी एका कंसात येणार. हे तिन्ही बेसिक फॉर्म्युले आपल्याला या चाचण्यांच्यासाठी किंवा ब्रिज कोर्ससाठी ह्या निश्चितपणे आपल्याला लागणार आहेत. ह्याचा अभ्यास आपल्याला असायला पाहिजे, ते माहिती असायला पाहिजे. परत एक उदाहरण कसं सोडवायला सांगितले बघा. तुम्ही नेमकं काय करणार, 4a अधिक 5b अधिक 3a वजा 2b ह्याचं उत्तर काय येणार. ह्याचं उत्तर असं करायचं का, ह्या सगळ्यांची बेरीज होती का, 4 आणि 5 9, 3 12, 12तनं 2 गेले 10 राहिले, असं काय होतं का, नाही होणार. इथं काय होणार आहे बघा, मग इथं काय होणार आहे बघा, हे जे 4a आहे त्याजवळ हे 3a लिहिले पाहिजेत, सजातीय पदं एका ठिकाणी केली पाहिजेत. त्यानंतर इथं 5b आहे ना, त्याजवळ हे 2b लिहिले पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जी सूचित केलेली क्रिया आहे ती आपल्याला करायला पाहिजे. आता सांगा 4a आणि 3a याची बेरीज किती येणार, आता 7a होणार. इथं मात्र याची बेरीज नाही होणार, याची वजाबाकी होणार. अधिक 5 अधिक आणि वजा याची बेरीज मोठ्या संख्येत चिन्ह अधिक 3b असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. लक्षात आलं. 4 आणि 3 7a, 5b मधनं 2b गेलं, 3b शिल्लक राहिलं, असं त्याचं उत्तर येणार आहे. ह्यापैकी काही प्रश्नांची पर्यायी उत्तरं जी घ्यायची आहेत ती तुम्हाला ती ह्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि असं ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. काही ऑप्शन्स दिलेत, त्या ऑप्शनपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडा. कोणत्या सूत्राचा, त्या एकच प्रश्न न घेता पण त्या अनुषंगानं सगळेच त्याची उजळणी, म्हणजे तुमच्या सराव चाचणी सोडत असताना किमान कोणत्या कौशल्यांची, किमान कोणत्या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता आहे ते आपण बघणार आहोत. प्रश्न दुसरा, खालीलपैकी उपप्रश्न सोडवा. त्यातला पहिला प्रश्न बघूया जरासं काय आहे बघा. आता प्रश्न दुसरा, हे बघा अशी एक आकृती दिल्या, दोन्ही पण काटकोन त्रिकोण आहेत. त्याच्यानंतर इथे एक रेषा आहे, इथे एक रेषा आहे, इथं 2 रेषा आहेत आणि इथं 2 रेषा आहेत. हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे, त्या एकरूप त्या कसोटीचे नाव लिहा. 2 त्रिकोण तंतोतंत जुळणे, एकमेकाशी एकरूप असणे, त्यासाठी म्हणजे सर्व कोण आणि सर्व बाजूला ज्या एकरूप असायला पाहिजेत त्याला आपण एकरूप त्रिकोण म्हणतो. ते थोडक्यात व्यक्त होण्यासाठी काही कसोटी आपण शिकल्या होत्या. बा बा बा, बा को बा, बा को को. आणखीन एक कसोटी होती. काय कसोटी होती आठवते का कोणाला? हां, कर्णभुजा. जेव्हा एका काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक भुजा, एका काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण 90 अंश कोणासोबत बाजूला कर्ण म्हणतात. हा काटकोन त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण, हा कर्ण ह्या कर्णाशी एकरूप आहे, एक भुजा ह्या भुजेशी एकरूप आहे, तेव्हा ते 2 त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. इथं असं चुकून काही मुलं बाकोबा वगैरे म्हणतात बघा. बाकोबा नीट कशी आहे बघा ती. समजा असं असेल, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण असेल, ही बाजू ह्या बाजूला पाहिजे, ही बाजू ह्या बाजूशी असायला पाहिजे आणि त्यांच्यामधलाच कोण एकरूप असायला पाहिजे बघा, तेव्हा ती बाकोबा होते. काही मुलं ह्या कसोटीला बाकोबा म्हणतात. बाकोबा नाही, हे काटकोन त्रिकोणाची खूण आहे ना, म्हणजे मोस्टली आपल्याला कर्णभुजा कसोटीकडे जायला पाहिजे. कर्ण हा संबोध 90 अंशाच्या त्रिकोणामध्ये असतो. त्यामुळं ही कसोटी बिनचूकपणे, अचूकपणे तुम्हाला घेत असताना इथं कर्णभुजा कसोटीचा वापर आपल्याला करायला पाहिजे. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके बाळांनो. हां, अगदी सोपे प्रश्न तुम्हाला एक चलामधली उदाहरणं सोडवण्याचा जो सराव होता त्यातले आणखीन काही सोपे प्रश्न तुमच्यासमोर इथं लिहिलेले आहेत. सोपी उदाहरणं आहेत, एकदम सहजपणे सुटण्यासारखे आहेत. तेही उदाहरणं तुम्हाला पण थोडंसं सांगायची पाळी का आली तुम्हाला. आपण टीचर्स स्टुडंट्स एका ठिकाणी नाही आहेत, घरी हे सगळं तुम्ही सॉल्व करताय. एखाद्या वेळेला ते बरोबर आहे किंवा चूक आहे ते कळावं, तुम्हाला तुमच्यातला कॉन्फिडन्स वाढावा, यासाठी हा भाग आपण परत बघतोय. हां, a - 5 = 7.
कोणत्या संख्येतनं 5 वजा केल्यावर 7 उत्तर येते? हां 12तनं. कसं सॉल्व करूया? ए बरोबर 7 अधिक 5. हे जे वजा 5 आहे ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेलं म्हणजे ए बरोबर किती राहिले सांगा बरं? 12. 12तनं 5 गेल्यावर 7 राहतं. असं हे होतं एक चलातल समीकरणे. तिसऱ्या प्रश्नामध्ये त्यांना ह्याचे अवयव पाहिजे आहेत. ए वर्ग वजा 81 याचे अवयव पाडा. 81चे अवयव पाडा. कसं पाडूया आता हे? मग असे जे सूत्र आपण बघितलं, काय सूत्र होतं बघा? ह्या सूत्राचं ते नीट ॲप्लिकेशन आहे. तुम्ही असं नाही, काही मुलांच्यामध्ये शंका, आता काही मुलं उत्तरेची कशी दिली बघा, ए अधिक 81 बी वजा 81 असं, ए वजा 81 असं नाही आहे ते. ह्याचं उत्तर आपल्याला कसं काढायचं? लक्षात घ्या, ए वर्ग वजा बी वर्गचे अवयव पडतात. एका कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. वर्गराशीच्या खाली जे अंक आहेत तिथं अधिक आणि वजा घ्यायचं आहे. हे ए वर्ग वजा 81 म्हणजे ए वर्ग वजा कुणाचा वर्ग आहे ते लिहिलं पाहिजे अगोदर. 81 म्हणजे हा 9चा वर्ग आहे. आणि म्हणजे आता ए म्हणजे झालं एच आणि बी म्हणजे आलं 9. म्हणजे एका कंसामध्ये ए अधिक 9 येणार आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा 9 येणार आहे. समजा तुम्हाला एक्स वर्ग वजा 25चे अवयव पाडायला सांगितले, तर आता कसं करणार आहे तुम्ही? ह्याला लिहिणार आहात एक्स वर्ग वजा 5चा वर्ग आणि मग कंसात लिहिणार आहात एक्स अधिक 5 आणि एक्स वजा 5 असं लिहिणार आहात. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके. अशा रीतीनं समजा तुम्हाला वाय वर्ग वजा 121 दिलं, तर वाय वर्ग वजा 11चा वर्ग आहे, ह्याचे 2 अवयव पडणार. वाय अधिक 11 एका कंसात, वाय वजा 11 एका कंसात. म्हणजे 121 ही संख्या कुणाचा वर्ग आहे ते लिहिलं पाहिजे. ह्याचं उत्तर असं नाही येणार एक्स अधिक 25 आणि एक्स वजा 25 असं येणार नाही. 25 ही संख्या कुणाचा वर्ग आहे ते लिहिलं पाहिजे. ए वर्ग वजा बी वर्गचे आपण अवयव लिहितोय हे नीट लक्षात घ्या. आलं लक्षात बाळांनो? असं ह्या वर्गराशीच्या अवयवाबद्दल ए वर्ग वजा बी वर्ग ही संकल्पना नीट लक्षात घ्या. वर्ग असताना ते वर्ग दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत आणि ए अधिक बी आणि ए वजा बी घ्यायचं आहे. हां, ह्या पण सगळ्या उदाहरणांची उदाहरणं आपल्याला 8वीच्या पुस्तकानुसार 8वीचे सर्व टॉपिक्स सर्व हे 9वीच्या मुलांच्यासाठी परत एकदा सांगतोय. 8वीचे सुद्धा लेसन्स आपण सगळे काही घेतोय पहिल्यापासूनचे सगळे. तुम्ही 8वी गणित मैत्री चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. 8वीचे लेक्चर्स बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला 8वीला आपण हे मला शिकलोच नाही हे तुमच्या मनामध्ये जे आहे ते निश्चितपणे निघून जाईल. ह्यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे की 8वी 9वी 10वीचे लेक्चर्स घेत असताना 10वीच्या मुलांनी 9वीचे लेक्चर्स बघावेत, 9वीच्या मुलांनी 8वीचं बघावं. 8वीच्या मुलांसाठी आपण 7वीही पूर्ण करतोय. हां, तिसरा आकडा ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की कोण आर आणि कोण यस हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. कोण आर आणि कोण यस हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. आर 80चा असेल तर यस कितीचा असेल? आता विरुद्ध कोण ह्या कन्सेप्टबद्दल नीट लक्षात घ्या. विरुद्ध कोण म्हणजे काय? ह्या विरुद्ध किरणांची जोडी, हे बघा ए बी हा याचा विरुद्ध किरण आणि हा सी आणि डी. हा कोण समजा आर आहे आणि त्याचं माप समजा जर 80 अंश असेल तर ह्या कोणाचं माप किती असेल? विरुद्ध कोणाच्या बद्दल नीट लक्षात घ्या. हे विरुद्ध कोण कसे असतात हे पाठ करून नाही आहे, हे निरीक्षण बघा तुमचं. ह्याच्या बरोबर विरुद्ध किरणांची जोडी, हे दोन्ही तुम्हाला सारखे दिसतात की नाही बघा. हे विरुद्ध कोण, विरुद्ध कोण एकरूप असतात. त्यामुळं आर जेवढा असेल तेवढाच यस असेल. हा 80चा असेल तर हा सुद्धा 80चा असणार आहे. विरुद्ध कोण एकरूप असतात हे पाठ करत बसायची गरज नाही, हे जाणून घ्यायचा भाग आहे. हा आणि हा समजा हा 100चा असेल तर हा सुद्धा 100चा असणार. जगातले सगळे विरुद्ध कोण एकमेकांचे एकरूप असतात. ओके. विरुद्ध किरणापासून तयार झालेली कोणांची जोडी, एकमेकाच्या एका सरळ रेषेमध्ये हे विरुद्ध किरण येतात आणि हे विरुद्ध कोण एकमेकाचे एकरूप असतात. ह्याचं प्रूफसुद्धा बाळांनो आपण 9वीच्या पहिल्या लेसनमध्ये फार सोप्या पद्धतीनं आपण त्याचं प्रूफ पण आपण पूर्ण करून बघितले. तुम्ही पहिल्या काही तासिका बघा. गणित मैत्री चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तोही भाग पूर्ण करून घेण्यासाठी त्याची मदत होईल. प्रश्न 3, खालील उपप्रश्न सोडवा.
त्यामध्ये 7 उपप्रश्न सोडवायला सांगितलेत. तर त्या 7ही उपप्रश्नांच्याबद्दल आपण हा भाग आता आपण बघूया. हां, त्यातला पहिला भाग बघा. त्रिकोण ABC काढा आणि त्रिकोण ABC काढा आणि त्यामधून A मधून BC वरती AD ही मध्यगा काढा. त्रिकोण काढताना जरासं असं काढा. हे बघा, असा एखादा विशाल कोण काढा. लघु कोणच असू दे, पण असं जरासं विषमभुज काढा. आणि ह्या त्रिकोणामध्ये ह्याची मध्यगा दाखवायची आहे ना, ती मध्यगा तुम्हाला नीटपणे दाखवता आली पाहिजे. ह्याचा मध्यबिंदू घेऊया. ह्याचा मध्यबिंदू, बरोबर मध्यबिंदू. हे समजा तुम्ही 10 काढला असेल तर बरोबर मध्यबिंदू घ्या. आणि ही झाली त्याची मध्यगा. काही मुलं हे काढताना त्रिकोण असं काढलं तर काय होईल माहिती आहे का, ह्या लघुकोण त्रिकोण काढला तुम्ही, ही मध्यगा इथंच यायला लागते बघा. मध्यगा आणि शिरोलंबमधलं कन्फ्युजन नको. ह्याचा शिरोलंब हा इथं येणार आहे बघा. हा शिरोबिंदूतून काढलेली लंबरेषा हा शिरोलंब असणार आहे, ही मध्यगा असणार आहे. इथं फक्त मध्यगा काढायला सांगितलं ना, ही मध्यगा. त्रिकोणाच्या शिरोबिंदू आणि शिरोबिंदू समोरील पायाचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास मध्यगा म्हणतात. ह्याला शिरोलंब म्हणतात. शिरोलंब नको काढायला. अशी ह्याची मध्यगा. हा भाग तुम्ही असा काढा की त्यात दुहेरी संबोध, हे एकत्रित नको, हे एकदम आपला संबोध हा स्पष्ट असला पाहिजे. संबोध हा आपल्याला मनामध्ये आपल्या क्लिअर झाला पाहिजे. प्रश्न दुसरा असा आहे, 10 सेमी कर्ण असलेल्या काटकोन त्रिकोणाची एक बाजू 6 सेमी असेल तर दुसरी बाजू किती असेल? 10 सेमी कर्ण असलेल्या एका काटकोन त्रिकोणाची बाजू 6 सेमी असेल तर त्या काटकोन त्रिकोणाची दुसरी बाजू किती सेमी असेल, असा भाग आहे. बघूया तर मग. हां, एक काटकोन त्रिकोण आहे. त्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण आहे 10 सेमी. 10 सेमी कर्ण आहे. एक बाजू 6 सेमी आहे. तर उरलेली बाजू काढायला सांगितली. कसं करूया सांगा आता? कोणता गुणधर्म वापरूया बोला? काटकोन त्रिकोण. ज्या ग्रेट मॅथमॅटिशियननी काटकोन त्रिकोणाबद्दलचा एक मूलभूत संबोध मांडला आणि तो आपल्याला माहिती असायला पाहिजे. हां, कसा मांडला सांगा बाळांनो? काय आहे तो? कर्णाचा वर्ग हा 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. बाजू 1चा वर्ग, बाजू 2चा वर्ग, म्हणजे आणि हा कोणा एवढा असतो सांगा बरं? कर्णाच्या वर्गा इतका असतो. हा सोपा संबंध पायथागोरस प्रमेय आपल्याला पडशी लक्षात आलं पाहिजे. काटकोन त्रिकोणामध्ये वापरायचा आहे. x वर्ग अधिक 36 बरोबर 6चा वर्ग 36, 10चा वर्ग 100, x वर्ग बरोबर 100 वजा 36. x वर्ग बरोबर बाळांनो किती येणार आहे? वजाबाकी 64. बरोबर आहे का बघा? हां, आता ह्याचं वर्गमूळ काढूया. ह्याची बाजू येणार 8. 6, 8, 10. एक बाजू 6 असेल, दुसरी 8 असेल आणि तेव्हा त्याचा कर्ण 10 असेल. असं आपल्याला ह्याचं उत्तर पडसी सहज आपल्याला असं ते शोधायचं होतं. पायथागोरसचं एक सोपं ॲप्लिकेशन होतं. तिसरा प्रश्न असा आहे बघा. सेजल आणि सोनल यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष आहे. सेजल ही सोनलपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. तर सेजलचे वय काढा. सेजल आणि सोनल यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष आहे आणि सेजल ही सोनलपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. सेजल ही सोनलपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे आणि सेजलचंच वय काढायला सांगितले. सेजल आणि सोनल यांच्या वयांची बेरीज ही 30 वर्ष आहे. सेजल ही सोनलपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. सेजल आणि सोनल यांच्या वयांची बेरीज, सेजल आणि सोनल यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष आहे. ही जी सोनल आहे, आपण सेजलचं वय काढायचं. सेजलचं वय x मानूया. सोनल, सेजल ही हिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे सोनल 2 वर्षांनी कमी आहे बघा. हे लक्षात आलं का बघा? सेजल ही मोठी आहे सोनलपेक्षा, म्हणजे ही 2 वर्षांनी लहान आहे. जर आपल्या गणितातली सेजल 100 वर्षाची घेतली तर सोनल ही तिच्यापेक्षा 2 वर्षांनी कमी आहे, म्हणजे ही मोठी झाली. ह्याच्यापेक्षा ही संख्या 2 मोठी आहे. ह्याची बेरीज 30 वर्ष आहे आणि आपल्याला सेजलचं वय काढायला सांगितले. सेजल आणि सोनल यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष आहे. आपल्या गणितातली सेजल ही सोनलपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे सोनल ही हिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. म्हणजे आपल्याला एक्सची किंमत काढणं इथं पडशी सोपं जाईल, कारण सेजलचंच वय काढायला सांगितले. म्हणून आपण 2x बरोबर 30 अधिक 2, x बरोबर 32 भागिले 2, x बरोबर आलं 16.
आता सेजल आणि सोनलच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे. ही सेजल 16 वर्षाची असेल तर समजा ही सोनल आपल्याला वाय म्हणली तर ती किती वर्ष येणार? आता ती 30 वजा 16 14 वर्षाची येणार आणि ती 2 वर्षाची लहानसुद्धा होणार. सेजल आणि सोनल यांच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे. आपल्या गणितातली सेजल ही सोनलपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, म्हणून सेजलला जर एक्स मानलं तर सोनल 2 वर्षांनी लहान आहे. हा भाग होता. म्हणजे आपल्याला पडसी तिचं वय काढता येईल. तुम्ही 2 चल वापरून हे गणित सोडू शकता. असं ते एक्सची किंमत काढणं हे ह्या माझ्या दृष्टिकोनातून हे असं सोपं जाईल असं माझं मत आहे. त्यामुळे तुम्ही हे गणित असं सोडवा. सेजल आणि सोनल वयाची बेरीज 30 वर्ष आहे. सेजल ही सोनलपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे सोनल 2 वर्षांनी लहान घ्यायला पाहिजे. सेजलला आपण एक्स मानलो कारण एक्सची किंमत काढणं हे आपलं टेक्निक राहील. एक्सची किंमत काढा हे गणिताचा भाग होता. त्यामुळे सेजलला आपण एक्स मानलो तर सोनल ही 2 वर्षांनी लहान होणार. आता हे वजाचं अधिक झालं. 2x बरोबर 32/2 x बरोबर 16 वर्ष येणार. आलं लक्षात बाळांनो? सेजल आणि सोनल यांच्या बाबतीमध्ये हा भाग आपल्याला असा पूर्ण करून घेता येईल. असा एक त्रिकोण काढायला सांगितलं आपल्याला. एक त्रिकोण काढा आणि त्या त्रिकोणाचा त्रिकोण ABC असा काढा. आता त्रिकोण काढत असताना सुद्धा काही मुलांची शंका आली आहे, त्यामुळे हे गणित आपल्याला ठेवूया असं वाटते. त्रिकोण ABC हा कसाही काढायचा नाही आहे. त्रिकोण ABC असा काढा की AB बरोबर 4.2, BC बरोबर 5.4 आणि AC बरोबर 6. तर आता हा रेषाखंड काढायचा आहे आपल्याला. हा त्रिकोण काढायचा आहे. साधारणतः ते त्रिकोण काढण्याचं एक प्रमुख टेक्निक बघा. ह्यातला साधारणतः मोठा रेषाखंड अगोदर काढून घेऊया. कुठला काढूया? AC काढूया. तो कितीचा काढूया? 6 सेमीचा. मी मात्र अंदाजे 6 सेमी घेतो, तुम्ही करेक्ट 6 सेमी घ्या. हा माझा 6 सेमीचा एक सेगमेंट मी काढला, त्याचं नाव AC देतो. आता भाग असा राहतो. त्रिकोण काढताना त्रिकोणाला 3 बिंदूंची निश्चिती करावी लागते, नाही का? त्यातला एक बिंदू हा A आहे, C आहे. 2 बिंदूंची निश्चिती झाली. आपल्याला एकच बिंदू आता मिळवला की तो बिंदू म्हणजे त्या 3 बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे आपला तो त्रिकोण तयार होईल. होईल की नाही? मग सांगा बरं आता कसं सॉल्व करूया, कसं करूया? तर आता हे असं करूया. तर A पासून B हा बिंदू आपल्याला शोधायचा आहे. आता Bला तो A पासून किती अंतरावर आहे बघा? A पासून B हा बिंदू 4.2 अंतरावर आहे. हे मी 4.2 अंतर कंपासमध्ये घेतो आणि मी 4.2 करता A पासून एक चाप मारून घेतो. हा जो चाप आहे तो 4.2 अंतराचा आहे. त्यानंतर B हा बिंदू C पासून 5.4 अंतरावर आहे. हे माझं 4.2 होतं. आता मी अंतर 5.4 घेतो. 5.4 अंतर कंपासमध्ये घेतो आणि ह्याला छेदेल असा एक चाप काढतो. असा एक पॉईंट इथं आपल्याला मिळाला. आता हे पॉईंटनं हे जॉईन करून टाकूया. हा जो सेगमेंट आहे आता हा जॉईन करतो. हा चाप होता. हा चाप कितीचा मारला होता मी? 4.2चा मारला होता. हा कितीचा चाप मारला बघा? 5.4चा. आणि हा सेगमेंट काढला होता 6चा. हे चाप आता खोडायचे नाहीत आपण बाळांनो. हे त्रिकोण असे ठेवायचे आहेत आपल्याला रिझर्वमध्ये. ह्या त्रिकोणाचे हे चाप आपल्याला सुरक्षित तिथं ठेवायचे आहेत. तर असा हा भाग आजच्या याच्यामध्ये आज हा सगळाच भाग पूर्ण होऊ शकत नाही असं दिसते. आपण परत एकदा हा उर्वरित भाग सगळा परत एकदा आपण सॉल्व करूया. अजून याला जी पार्श्वभूमी आहे ती पण भाग आपण नीटपणे समजून घेऊया आणि अशा रीतीने हा त्रिकोण काढायचा आहे. ह्या 9वीच्या कृतीपुस्तिकाला अनुसरून जो भाग अजून थोडासा आपल्याला अटॅच इथं घ्यायचा आहे तोही भाग आणि उर्वरित प्रश्नांची आपण तास हे आपण नेक्स्ट तासिकेच्या वेळेला आपण तो भाग पूर्ण करून घेऊया. तत्पूर्वी तुम्हाला परत एकदा हा एक भाग सांगून घेऊया. चालेल का? हे एक गणित पूर्ण करूया का? चालेल. संख्यारेषेवरती ह्या रेषा दाखवा हे एक गणित आपण लगेच लगातारपणे घेऊया. चालेल, ते एक गणित घेऊया आणि मग आपण उर्वरित गणितं हा कृतीचा जो भाग आहे तो भाग. आता संख्यारेषेवरती
या संख्या दाखवायचं जे काम आहे, उदाहरणार्थ एखाद्या संख्या रेषेवरती बिंदू कसे स्थापन करायचे. आता तुम्ही समजा की 5/3 दाखवा, 4/5 दाखवा किंवा 5/4/3 दाखवा. काय होतं बघा बरं. एक संख्या रेषा काढायची, ह्याच्यावरती 0, 1, 2. इथं थोडंसं काय शिकलं तर बघा तुम्ही. हे 1 आहे म्हणजे मी असं लिहिलं तर 3/3 लिहिलं तर चालतं की नाही सांगा. मग ह्याला लिहितो मी, हे 1 आहे. हे मग 2 म्हणजे किती भागिले 3च्या भाषेमध्ये सांगा मला. भागिले 3च्या भाषेत कसं लिहिता येईल. तर 2 म्हणजे किती भागिले 3, 6/3. मग ह्याचे आपण एवढेच भाग करूया, 1, 2, 3. मग हे किती होणार सांगा की. हे 1 म्हणजे 3/3. हे किती होणार, हे किती होणार आणि हे किती झालं बोला की किती होणार. हे होणार आता 4/3 एवढंच. हे होणार 5/3. हे होणार 6/3. अशा रीतीनं आपण हे अपूर्णांकांनाही संख्या रेषेवरती स्थान दाखवू शकतो. हा 8वी इयत्तेमध्ये शिकलेला भाग होता. तुम्ही ह्या संख्या रेषेवरती हे बिंदू दाखवून घ्या. उर्वरित भाग थोडासा आणि डिटेलमध्ये आपल्याला उरलेली चाचणी आणि उरलेले प्रश्न आपण पुढील तासिकेच्या वेळेला पूर्ण करूया. म्हणजे एकाच वेळेला त्या सगळ्या गोष्टी जास्ती लोड तुम्हाला व्हायला नको. तुम्ही तो भाग पूर्ण करा. चाचणी क्रमांक 2मधल्याही काही शंका आहेत, त्याही शंका आपण एकत्रित्या सॉल्व करूया. गणित मित्रांना सगळ्यांना पुन्हा एकदा हार्टली विनंती आहे, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. 8वीचे सर्व लेसन्स बघा. 9वीच्या मुलांनी सगळे लेसन, सगळा अभ्यासक्रम आपण पूर्ण करतो आहे बाळांनो. आणि तुम्ही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करत राहा, आपल्याशी जोडत राहा. आपण सगळ्या गणिताचा आनंद निश्चितपणे घेऊया. ओके, ठीक आहे. थांबूया मग आजच्या तासिकेच्या वेळेला. ओके बाळांनो, सर्वांना बेस्ट ऑफ लक. पुन्हा आपण लवकरच भेटूया.